भगवान बाबा गड विकास आणि सर्व कामांसाठी एक आकडा देणगीचा कार्यक्रम असतो. तो मी पहिल्यांदाच बघितला. महाराष्ट्रात कदाचित कुठं अशा पद्धतीची पद्धत नसावी. मात्र प्रत्येक गावामध्ये बाबा जातात, त्या ठिकाणी नागरिक आपल्या स्व इच्छेने मोठमोठे आकडे जाहीर करतात आणि कोट्यावधी रुपयाचा निधी गोळा होत असतो. छत्रपती संभाजीनगरच्या भालगावात आज झाला आणि आपण बघतोय भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज या ठिकाणी. महाराज, काय ही प्रथा आहे? मी पहिल्यांदा बघतोय आणि कधीपासूनची आहे? भगवान बाबापासून सुरू झालेली आहे. गावामध्ये जेवढे उंबरे असतात, घरं असतात, ते आपला एक संकल्प करतात एक वर्षी की आम्ही भगवानगडाला 5,000 देतो, 10,000 देतो आणि त्या पद्धतीने मग पुढच्या वर्षी आपण ते आणून देतात. अशी प्रथा 3 पिढ्यापासून चालू आहे. पहिली धान्याची होती, मध्यंतरी पैशाची आली, आता आकड्याची आली. भगवान बाबा असताना स्वतः हीच पद्धत आहे. त्याच आकड्यावर भगवान बाबांनी औरंगाबादमध्ये वसतिगृह बांधलेले, भगवान शिक्षण प्रसारक मंडळ वसतिगृह बांधलेले. आणि आता हा जो आकड्यातून बऱ्यापैकी पैसा, माझ्या मते इथं 60-70 लाख रुपये जमा झाले बघता आपण बघता. आता जाहीर करून थोड्या वेळा. हे विकास कामासाठी वापरलं? कशासाठी वापरणार? शाळा असेल किंवा महाराजाला दिलेलं नाही, भगवानगड ट्रस्टला दिलेले आहेत. यांना कायदेशीर पावती मिळते, यांचा पैसा बँकेत जमा होतो आणि सीए लावलेले आहेत, ऑनलाईन आहेत, फोन पे आहेत, ट्रस्टमध्ये जमा होतो आणि ट्रस्टमधून तो खर्च होतो. पण मी बघितलं की तुम्ही पैसे हातात नाही घेत, लोक ठेवून जातात. त्यांची इच्छा. तुम्ही हातात घेतच नाही असं काही नाही. भगवान बाबाची कामधेनू नावाची ही आहे, ही 3 पिढ्यापासून चालत आलेली. हिचं नाव कामधेनू आहे. अच्छा. हिची गाठ मारण्याची पण पद्धत वेगळी आहे. अशी जरा ते मारून बाबा मारायची ती गाठ आहे आणि ही कामधेनू आहे, अशी मारली जाते. असे किती कार्यक्रम होतात राज्यभरात? जे गावकरी बोलवतात तिथेच होतात. असं दिवसभर वर्षभर फिरत नसतो आम्ही. गाव निमंत्रण देतं की आम्हाला वर्गणी द्यायची, ते अगोदर तारीख घेतात, मग माझ्याकडे येतात. पण मला असं ऐकायला आलं की वर्ष तारीख भेटत नाही, 5-5, 6-6 महिने तारीख भेटत नाही. कीर्तनाची भेटत नाही, वर्गणीची लगेच भेटत. भगवानगड जो चालतो तो या लोकांच्या जीवावर, विश्वासावर, सहकार्यावर चालतो. आज जे ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिराचं काम चालू आहे, महिन्याला 1.5 लाख लोक जेवतात, 200 विद्यार्थी शिकतात. हे सगळं हा जो परिवार आहे भगवानगडाचा, हाच सगळाच करत असतो आणि त्याचा निधी हा. मी आकडे नाव जाहीर होताना जी नावं ऐकली, ती नावं पाहून मला थोडं आश्चर्य वाटलं की बाहेर जे काय वातावरण चालू आहे त्याच्यापेक्षा वेगळं वातावरण. मी तुम्हाला थेट सांगतो की मराठा समाजाने सुद्धा देणगी दिली. तुम्ही या आमच्या कार्यक्रमात मीडियाने गोंधळ घालू नये. मी स्वच्छ मनाने तुमचा इंटरव्ह्यू. जो जातीवाद आहे तो राजकारणामध्ये असेल, बाहेर असेल. भगवान बाबा ज्या ज्या गावात गेलेले आहेत की जिथं एकही समाजाचं घर नाही, तिथून सुद्धा 50-50 लाख रुपये आलेले आहेत. हा डोक्यातून भ्रम काढून टाका. आपण ज्या गुरुचे शिष्य आहोत त्याचा हा शिष्य परिवार आहे. वारकरी संप्रदायामध्ये जातीवाद नाहीत. राजकारणामध्ये मतदानासाठी किंवा सत्तेसाठी केला जातो. भगवानगडाच्या परिसरात हजारो गावं असे आहेत की जिथे एकही बाणेर आहेत, गुंजमूर्ती आहेत, तुमचं आंबोरा आहे, तिथे सुद्धा आकड्याचा नागापूर आहे. सगळीकडे आकड्याचा कार्यक्रम होतो. सगळे याच पद्धतीने मदत करतात आणि ते पेपरला जाहीर होतात, कायदेशीर बँकेत जमा होतात. ज्यांना काही आकडे द्यायचे नसतील ते वस्तू देतात, दगड देतात, चुना देतात, काही धान्य देतात. असं काही जरूर नाही की तुम्ही पैसेच दिले पाहिजे. ज्याची जशी श्रद्धा असेल ते घेतो आम्ही. 10 वर्षातून एकदा दौरा येतो. आता आज या गावामध्ये आला, भालगावमध्ये. आता 10 वर्षानंतर माझ्यानंतरचा मंथ येईल, अशाच पद्धतीने त्याला वर्गणी होईल आणि पुढचे लोक त्याला अशाच पद्धती देतील. असं गडाचं काम चालू राहील. 75 वर्षापासून असंच चालू आहे. प्रश्नच नाही त्याच्यामध्ये. गड उभा कसा राहिला? तुम्ही मतदानाने जगता, आम्ही देणगीवर जगतो. काय ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिराचं मी काल गडावर होतो त्यावेळेस बघितलं, फार मोठं काम चालू आहे. गडावर या तुम्ही. महाराष्ट्रातलं पहिल्यांदा एवढ्या मोठ्या दगडात काम होत आहे. जेवढे महाराष्ट्रात मंदिर आहेत तिथं आजपर्यंत 3x3 दगड वापरला नाही. तो पहिल्यांदा भगवानगडावर 3x3चा दगड वापरला जातो आणि त्याच्यानंतर ज्ञानोबांचं स्वतंत्र मंदिर बांधलं जाते, चुन्यामध्ये बांधलं जाते. IITचे आर्किटेक्ट, इंजिनियर आर्किटेक्ट आहेत, PhD झालेले, मोठे प्रकल्प आहेत.
मीडियाला काहीतरी दाखवण्यापेक्षा आमचं मंदिर दाखवलं, गड दाखवला, विद्यार्थी दाखवलं तर जास्त चांगलं होईल. पण मी त्या बातमी सुद्धा दाखवल्या आणि आज सुद्धा ही बातमी करतोय ना. धन्यवाद. मी आपल्या IBN लोकमतचे आभार मानतो. एक महत्वाची गोष्ट अशी आहे की तुमच्याकडे आलेल्या प्रत्येक भक्ताला तुम्ही भेटत असता. संतोष कुटुंब आलं, काल बऱ्यापैकी चांगली भेट झाली. अंजली दमाने सुद्धा येणार असं म्हणतात, त्यांना सुद्धा भेट. कशाला विषय काढता? इथं इतकं चांगला तर तुम्ही आकडा आहे का आमचा? बस झालं तुम्हाला. भगवान बाबा पण या ठिकाणी बघितलं आपण एक वेगळी परंपरा या गडाची आहे. विशेष म्हणून मी जसं महाराजांना प्रश्न विचारला की या ठिकाणी महाराज जरी वंजारी समाजाचे असले तरी या ठिकाणी आकड्यामध्ये जी काही नावं आली ती सर्व धर्मियांची होती. हे खास मुस्लिम समाजाची सुद्धा होती. आणि हे पुन्हा बोलूया का आपण त्याच्यावर थोडं? सगळ्या समाजाचे भेदभाव न करता आकडे आहेत. मुस्लिमांनी सुद्धा आज तुमच्या समोर दिलेत, IBN रेकॉर्ड केलेले आहेत न्यूज 18 मध्ये. एवढी सगळी परंपरा आहे. मी काल सुद्धा विचारलं की एवढं मोठं वैभव होतं, हे कुठं बिघडलं? हे कुठं बिघडलं? मुस्लिम, दलित, मराठा, वंजारी, बहुजन समाज, OBC सगळ्यांचा गड आहे म्हणून सगळे देतात. आता याच्यामध्ये आपण सहकार्य करावं एवढीच इच्छा आहे. निश्चितपणे बघितलं आपण, ही वेगळी परंपरा आहे आणि सर्व धर्मियांना घेऊन जाणारा गड त्या काळी होता आणि आज सुद्धा आहे, हे समजून घेणं महत्वाचं आहे. सुधीर जाधव सह सिद्धार्थ लोकमत, भालगाव.